आघाडी नसताना वंचितच्या नावाचा वापर काँग्रेसकडून करण्यात आला आहे। त्यामुळे ज्या उमेदवारांनी हा वापर केला आहे त्या उमेदवारांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचितकडून करण्यात येत आहे। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, जिल्हा शहराध्यक्ष विनायक मोरे, माथाडी कामगार संघटनेचे संजय कांबळे, वंचितचे उमेदवार पवन वाघमारे, संघटक राजेंद्र सावंत, वायदंडे ॲडव्होकेट कपिल खांडेकर, राहुल कांबळे यावेळी उपस्थित होते। हा प्रकार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये घडला असून ज्या उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीच्या नावाचा वापर केला आहे पॉम्पलेटमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे देखील ते म्हणाले। काय म्हणाले ते पहा। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सुकुमार वांजुळे। वंचित बहुजन आघाडी सांगलीच्या महानगरपालिका क्षेत्रातील निवडणुका 2025-26च्या या सार्वत्रिक निवडणुका आता लागलेल्या आहेत। त्या संदर्भात आमचे वॉर्ड क्रमांक 1 मधले व वॉर्ड क्रमांक 2 मधल्या उमेदवारांनी काही तक्रारी पक्षाकडे केलेल्या आहेत। त्या तक्रारीनुसार आमची काँग्रेस या पक्षाबरोबर कोणतीही आघाडी नसताना त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी आघाडीच्या संदर्भातले त्यांचे जे पॉम्पलेट्स आहेत त्या पॉम्पलेटवरती आघाडी आहे आणि पक्षाचं नाव टाकून त्यांनी ज्या पद्धतीचे पॉम्पलेट वाचलेले आहेत तसेच त्यांनी आमचे पक्षाचे नेते व सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा जो फोटो ज्या पद्धतीने टाकलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि माझ्या सगळ्या मतदारांना, वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या सगळ्या मतदारांना मी आव्हान करतो की ह्या अपमानाचा बदला आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे आणि म्हणून एकही माणसानी किंवा फुले आंबेडकर शाहू विचाराच्या एकही माणसानी या काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान करायचं नाही आहे हे एवढं मी आवाहन करतो। त्याचबरोबर या संदर्भातली काही कायदेशीर लढाई आपण लढायचं ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण निवडणूक आयोग असेल त्याचबरोबर पोलीस यंत्रणा असेल त्यांच्याकडं या सर्व उमेदवारच्या विरुद्ध आपण फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत। त्यामध्ये वॉर्ड क्रमांक 1च्या महिला उमेदवार अभियंता सूर्यवंशी मॅडम, त्याचबरोबर रईस रंगरेज मॅडम 1B, तसेच प्रभाग क्रमांक 2 मधील चे उमेदवार सौ सविता शेटजी मोहिते, चे उमेदवार श्री अय्याजभाई नायकवाडी, तसेच चे उमेदवार सौ प्रेरणा संतोष कोळी आणि चे उमेदवार श्री समीर मालगावे यांच्यावरती आम्ही गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत। आणि ह्याच पद्धतीने मी त्यांना आवाहन करतो आहे की जर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीची गरज आहे, जर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या विचारांची, त्या चळवळीची, पक्षाची जर तुम्हाला गरज आहे तर तुम्ही तुमच्या नेत्यांकडे मागणी करा आणि रीतसर या पक्षाबरोबर, वंचित बहुजन आघाडीबरोबर अलायन्स करून तुम्ही लढवा, ना की तुम्हाला अशा पद्धतीने चोरी करून किंवा बेकायदेशीर कृत्य करून आम्हाला आमची परवानगी न घेता आपल्या पॉम्पलेटवरती नाव छापून पक्षाच्या चुकीच्या पद्धतीने पक्षांचे नेत्यांचे फोटो छापून तुम्ही जे प्रकार चालवले ते निषेधार्थ आहेत। आणि म्हणून मी आव्हान करतो परत एकदा जाता जाता आपल्या मतदारांना की ही जी मानसिकता आहे ही आपल्याला ओळखली पाहिजे आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार जे आहेत त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवाजी वाघमारे, तसंच निशाताई बच्चुटे हे दोघंजण वॉर्ड क्रमांक 1 मधनं उभे आहेत। तसंच वॉर्ड क्रमांक 2 मध्ये मोहन पोपट साबळे आणि आयेशा मनेर, वॉर्ड क्रमांक 2चे जे आपले हे आहेत त्यांनाही आपण मतदान केलं पाहिजे आणि त्या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला या लोकांना धडा शिकवला पाहिजे व आपले लोक त्या सभागृहात दादा चिन्ह सांग।
गेले पाहिजेत आणि या आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी सिलेंडर या चिन्हावरती बटन दाबून या सभागृहात घालवलं पाहिजे आणि विजयी केलं पाहिजे.